याच्या आईने पळून जाऊन लग्न केलं आणि तिला नवऱ्याने टाकलं। याचा बाप कोण, त्याचं नाव काय, तो कुठे राहतो, काहीतरी पत्ता आहे का तुला? केदार, काय झालंय मला तरी सांग ना। हे बघ, तुझी आता काय सिच्युएशन आहे हे मला समजूच शकतं, पण तारिणी, माझी सध्या जी अवस्था आहे ना ती कोणीच नाही समजून घेऊ शकत। तो माणूस माझ्या खूप जवळ आहे, असं आजूबाजूला आहे ना, असा भास होतोय मला। साखरपुड्यातून आता लग्नातून सगळीकडनंच निसटतोय यार तो। नाही नाही, हे बघ, साखरपुड्यात किंवा लग्नात आपल्याकडनं जी माणसं आली होती त्यांची गेस्ट लिस्ट आपण स्वतः चेक केली, बरोबर? जर ती व्यक्ती आपल्याकडनं आली नव्हती याचाच अर्थ ती व्यक्ती खांडेकरांकडनं आली होती, कळतंय का? हे बघ, तो जर माणूस खांडेकरांचा आहे तर तू दयानंद काकांशी बोल ना, त्यांना विचार की तुमच्याकडे असं कोणी माणूस आहे का की ज्याच्या हातात अशा प्रकारची अंगठी आहे, तुम्ही ओळखता का? त्यांच्याकडे मे बी फोटो असू शकतो, ते तुला नक्कीच मदत करतील ना। हां, हे माझ्या डोक्यातच नाही आलं। दयानंद काका नक्कीच मदत करतील, माझा विश्वास आहे त्यांच्यावर। 100 वर्ष आयुष्य आहे त्यांना, बोल त्यांच्याशी, बोल। हाँ काका, बोला ना। हाँ, अरे काय रे बाबा, निघालास का तू? हा, बस आता निघतोच आहे। हा, मग ये वाट बघतोय आम्ही तुझी। काका, माझं एक काम होतं तुमच्याकडे। हाँ, बोल ना। नाही, आता तिकडे येतोय ना, तर भेटूनच बोलूया। मदत हवी आहे मला थोडी, कराल ना? अरे असं विचारतोयस काय? मी काय कोणी परका आहे का? अरे मी तर तुझा म्हणजे तुझा मित्रच आहे ना मी, मग मित्र मदत नाही करणार तर कोण करणार आणखी? आणि तसंही माझं सुद्धा एक काम होतं तुझ्याकडे। तू ये आपण भेटलो की बोलू आपण नंतर। ठीक आहे, निघतोच। हो, ये वाट बघतोय तुझी, ये। अहो, घरच्या पूजेला फक्त घरातलीच माणसं असतात, आजही कशाला हवाय तुम्हाला तो केदार? आई, तो माणूस लवकरच माझ्या समोर उभा असेल, तेव्हा तुझ्या सगळ्या प्रश्नांची जाब उत्तर मी त्याला विचारणार। मला खात्री आहे दयानंद काका नक्की माझी मदत करतील। असू दे ग, येऊ दे त्याला। अहो, पण गरज काय मी म्हणते? अगं बोलू ना, त्या विषयावर नंतर बोलू आपण। आधी मला सांग, म्हणजे या बोटातली अंगठी कुठे ठेवलीस तू? मला नाही माहित। मला नाही माहिती म्हणजे मी नाही ठेवली। अगं असं काय करतेस? तुझ्याच ताब्यात असतात ना सगळे दागिने, जरा आठवून बघ ना। हा, म्हणजे आता या लग्नाच्या गडबडीत गेली असेल कुठेतरी सामानात, मी नंतर शोधते। हा, तुम्ही आत्ता बाहेर या, पूजा सुरू करायची। झाली तयारी, झाली सगळी? झाली, सगळी तयारी झालीये, पण पूजा करणाऱ्या सूनबाईंचाच पत्ता नाहीये, मलाच बघावं लागणार। बरं, जाऊन बघते मी, तुम्ही बाहेर या लवकर। चल, हो पुढे आलोच। निशिताई, निशिताई उठ ना, बघ ना किती वाजलेत। निशिताई उठ, अरे निशिताई उठ ना। हाँ हाँ हाँ, लवकर उठ, उठ लवकर, बघ सांग कॉफी आणायला जा। कसली कॉफी? विसरतेस का तू? आता लग्न झालंय तुझं, सासरी आली आहेस तू। ऐक ना निशिताई, उठ ना लवकर प्लीज। गप ना, जा ना, झोपू दे ना मला। काय कपड्या, उठ लवकर लवकर। हे काय, निशिता अजून उठली नाहीये? उठते हा। निशिताई, दमा मूर्ख, तुला माहिती आहे ना मला झोपेत न उठवलेला आवडत नाही। मार खाणारस तू, बावळट। आई, ते आई
मी झोपले होते म्हणजे मी उठून झोपले होते. आलेच ते कधी आलात? गुड मॉर्निंग. सॉरी, तुझी झोपमोड करावी लागली. नाही म्हणजे आज पूजा मी केली असती ग, पण तुमच्या लग्नाचा सत्यनारायण आहे ना, मग ही पूजा तुलाच करायला हवी. हा हो ना. हो मी पटकन रेडी होते. आता लगेच रेडी होते, मी आंघोळ करते. आणि हो, आज तुला चहा, कॉफी, ग्रीन टी ह्यातलं काहीच घेता येणार नाहीये, कारण आज निर्जळी उपवास करायचाय तुला. हा हो आहे ना लक्षात, सगळं लक्षात आहे आई माझ्या. ये लवकर, वाट बघतोय आम्ही. हो अगदी, तुम्ही या ना, तुम्ही वा पुढे. आलेच. अरे हा आजच्या दिवसभरातला तिसरा आणि शेवटचा चहा आहे. झाली तुझी दादागिरी परत सुरू झाली का? तुला काय समजायचंय ते समज. मी तुला परत चहा देणार नाहीये आज. हे भगवान, मैंने ऐसा क्या पाप किया है? ये लोग मुझे पेट भर चाय भी नहीं पीने देते. मार मार, तुला जेवढे डायलॉग मारायचे आहेत ना तू तेवढे मार, पण पुन्हा चहा मिळणार नाही. आणि हे काय, आज रेडिओ का ऐकतेस? तोही आजोबांचा. तुझ्या धनुषनी तुला नवीन पिक्चर नाही दिले वाटतं मोबाईल मध्ये? दिलेत 5 दिलेत 5. आज मला ते नाही बघायचे, आज मला रेडिओ ऐकायचा आहे. आज मला तुझ्या आजोबांची खूप आठवण येते. तू इकडे ये ग, ये. आज ना मला तुझ्या आजोबांची आठवण येते. निशीच्या लग्नात ते हवे होते. तारिणी, हा आवाज ऐकतीस का तू? इतक्या सुंदर गोष्टी सांगते म्हणून सांगू. ज्या स्त्रियांनी समाज घडवला त्या स्त्रियांच्या गोष्टी सांगते ती. तू पण ऐक पैस. ह्या अशा कर्तृत्ववान बायकांच्या गोष्टी ऐकल्या ना की मला आपल्या वसुधाची आठवण येते. तुझी आई पण काही कमी नव्हती या बायकांपेक्षा. अतिशय तत्वनिष्ठ, कर्तबगार आणि नीडर पोलीस ऑफिसर होती तुझी आई. पण काय असतं ना तारिणी, एखाद्याच्या नशिबात काय लिहिलेलं असतं हे आपल्यालाही नाही सांगता येत ग. बिचारीची काही चूक नसताना तिच्यावर वाटेल ते खोटे नाटे आरोप केले गेले. तिच्या प्रामाणिकपणावर इतके डाग दिले गेले की ते कोणी कधीच पुसू शकलं नाही. तिची ही लेख ते डाग पुसणार आहे सुमी, काळजी करू नकोस. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेच्या नावावर जे आरोप झाले ते सगळे खोटे आहेत हे लवकरच जगासमोर येईल.